बघा, ही पूर्ण हा प्रवास हा लोकसभा, विधानसभा, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मतदारांना, जनतेला कळून चुकलेला आहे की ह्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वात महायुतीचे सगळेच उमेदवार अगर आम्ही जिंकून दिले तर आमच्या प्रत्येक गावाचा विकास होऊ शकतो असा जनतेला विश्वास बसलेला आहे। म्हणूनच ठाकरे सेनेचे नेते सोडा, त्यांना उमेदवार पण साधे त्यांना हक्काचे मिळत नाही आहेत। त्यांना एवढा वर्ष जनतेने सत्ता देऊन पाहिलेली 2014 पासून ते 24पर्यंत ठाकरे सेनेकडेच इथे सगळी सत्ता होती, खासदार होते, आमदार होते। काय केलं आमच्या जिल्ह्यासाठी? कुठला विकास आणला? किती मुलांना रोजगार दिले? या सगळ्या गोष्टी आता जनतेला कळून चुकल्या असल्यामुळे 14ला जो काय विजयाचा झंझावात राणेसाहेबांच्या नेतृत्वात जे सुरू झालेलं आहे, मला विश्वास आहे महायुतीचे आमचे सगळे उमेदवार घासून नाही ठासून निवडून येतील।